नमस्कार मंडळी, मी रुपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मेकअप ट्युटोरियल. त्यासाठी मी माझे केस आधी छान व्यवस्थित विंचरून घेत आहे आणि नंतर डॉक्टरने रेकमेंड केलेलं सेटाफिलचं मॉइश्चरायझर मी माझ्या चेहऱ्यावर लावून घेणार आहे आणि ते व्यवस्थित आता अप्लाय करत आहे. तुम्ही जसं बघू शकता, त्यामुळे मेकअपचा बेस छान होतो. त्यानंतर मी घेतली आहे पॉन्ड्सची बीबी क्रीम, जी मी डॉट डॉट मोशनमध्ये सर्व चेहऱ्याला लावून घेते आणि मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी हे खूप जरुरी आहे. त्यामुळे मी ते डॉट डॉट मोशनमध्ये व्यवस्थित आधी अप्लाय करून घेतला आहे. नंतर मला माझा बेल्ट सापडला, तो मी आधी लावून घेते, म्हणजे तुम्हाला मला सर्व व्यवस्थित अप्लाय करून दाखवता येईल. नंतर मी घेतलंय फिटमीचं फाउंडेशन, जे मी डॉट डॉट मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला लावून घेत आहे आणि ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे. त्यानंतर लगेचच मी घेतलं आहे फिटमीचे कन्सिलर, जे मी आय सर्कलसाठी वापरते ते आणि लावून घेतलं आहे. ते सुद्धा मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे. आणि त्यानंतर मी घेतली आहे लॉरियलची कॉम्पॅक्ट पावडर, जी माझ्या चेहऱ्याला मानेला व्यवस्थित अप्लाय करून घेतल्यानंतर मी वेट अँड वाईल्डची पेन्सिल घेतली, जे मी आयब्रो म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि काजळ म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर मी आयब्रो फिल करून घेते आणि त्यानंतर मी मला काजळ सुद्धा लावून घेत आहे त्याच पेन्सिलने, तुम्ही बघू शकता. नंतर मी एक लिप बाम घेतला आहे, जो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे आणि तो मी अप्लाय करत आहे माझ्या ओठांवरती. आणि ते अप्लाय केल्यानंतरच मी लिपस्टिक लावत असते. त्यानंतर L18ची पिंक शेडची लिपस्टिक मी माझ्या ओठांना अप्लाय करत आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता. नंतर त्याच लिपस्टिकने मी आय शॅडो आणि ब्लश सुद्धा लावत असते बोटाच्या सहाय्याने, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. नंतर मी व्हाईटनिंग पावडर घेतली, डस्ट करून माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित थोडी लावून घेतली. आणि हा आहे माझा फायनल लुक. तर कसा वाटला लुक तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मी तयार झाली आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर थँक्यू, बाय बाय.